आज देगलूर येथे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक संदर्भात रिपब्लिकन सेनेची आढावा बैठक व काही जणांचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। या बैठकीचे अध्यक्ष नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष अनिल शिसे होते। प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्राचे नेते नांदेड जिल्हा प्रभारी माधवदा जमदाडे, युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत गोडबोले, नांदेड मराठवाडा नेते मधुकर झगडे, नांदेड जिल्हा सचिव दिलीप भद्रे, हनुमंतराव उच्चे, करेमल कापूरकर, गंगाधर गायकवाड नरंगलकर, खंडू भोयारे, माधव सोनकांबळे, अंतेश्वर वाघमारे यांची उपस्थिती होती। या बैठकीचे आयोजन देगलूर तालुका अध्यक्ष सिद्धार्थ ढवळे बेळगावकर यांनी केले। यावेळी अनेकांना तालुक्यावरती निवड करण्यात आली। गंगाधर गायकवाड तालुका उपाध्यक्षपदी, पंढरी कांबळे तालुका कोषाध्यक्षपदी, गौतम कांबळे हानेगाव सर्कल प्रमुखपदी, श्रावण गायकवाड करडखेल सर्कल प्रमुखपदी, अजिंक्य वनंजे शापूर सर्कल प्रमुखपदी निवड करण्यात आली। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। रिपब्लिकन सेनेचा नेते सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नेते सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एडवोकेट अमनदादा आंबेडकर साहब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज देगलूर तालुक्यामध्ये रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी व तसेच सर्वांनी पक्षप्रवेश झालेला आहे। टोटल देगलूरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा नियुक्ती झालेली आहे आणि माधवदादा जमदाडे जिल्हा अध्यक्ष अनिलजी शिरसे साहेब युवा अध्यक्ष व सर्व येऊन इथं नियुक्ती प्रमाणपत्र दिलेले आहे। तरी आज इथून पुढून आपण शाखा सुद्धा ओपनिंग करून आणि अजून असा आपण सूचना केलेली आहे की पुढे येणाऱ्या इलेक्शनमध्ये जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो आपण गाव पातळीवर सर्वांनी आपण हे करायचं आहे, आपल्याला इलेक्शन करायचं आहे। आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना सोबत आपली युती असल्यामुळं आपल्याला 100% इथं प्रत्येक सर्कलमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला जागा देतील ते जागा सुद्धा आपण निवडणार आहोत। आणि तसंच आंबेडकर जनतेला नुसतं काम करण्यापेक्षा पद पण झालं पाहिजे आणि त्याच्यात सिंहाचा वाटा म्हणून आपण प्रत्येक खुर्चीवर म्हणजे असं राजकीय पक्षामध्ये आपण जाऊन केलं तरच आपल्याला सक्षम भेटू शकते आणि आपण काम करू शकतो साहेब। त्या याच्याने आपण सुद्धा पक्षप्रवेश केला। आपण नवीन असल्यामुळं तालुका अध्यक्षपद आपल्याला नवीन भेटल्यामुळं आपण ग्रामीण भागामध्ये खूप मी जिल्हा अध्यक्ष साहेबांचं खूप आभारी आहे। धन्यवाद।